नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या या दसऱ्यानिमित्त समृद्धी शक्तिपाताच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करते. सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आलेत का सगळे? येस. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सगळ्यांनी जागं व्हायचं आहे आणि कॅमेरा ऑन करून बसायचा आहे, कारण आपण इथे समृद्धी शक्तिपातासाठी बसलेलो आहोत. त्यामुळे इंटरॅक्शन खूप महत्वाचं आहे. येस. गुड मॉर्निंग. चला. आर्या मॅडम, लास्ट तुम्ही अक्षय तृतीयेला समृद्धी शक्तिपात घेतला होता, बरोबर? त्याचा काय अनुभव शेअर करणार सगळ्यांसोबत? का समृद्धी शक्तिपात घ्यायचा आहे? अनम्यूट करा. हम्म. खूप छान होता अनुभव. खूप म्हणजे बेनिफिट झाला. काय बेनिफिट झाला? आर्थिक आर्थिक आणि हे वगैरे आवाज येतोय, बोला. फायदा झाला. हा, आर्थिक खूप काय छान बेनिफिट? फायदा झाला. म्हणजे आतापर्यंत मी हेच आहे, म्हणजे घरीच असते. पण कधीच माझ्या अकाउंटवर तेवढे पैसे म्हणजे येत नव्हते. ते आत्ता आले समृद्धी शक्तीपासून. ओके, व्हेरी गुड. तुम्ही हाऊस वाईफ असल्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये जे हा काही पैसे आलेले आहेत हा त्याच्यामुळे तुम्हाला हा. आर्थिक बेनिफिट वाटतोय. हो अजून हो नात्यांमध्ये काही बदल? हो. ते तर आहे. म्हणजे आतापर्यंत कधी पैशाचं असं हे काही जाणवलं नाही. छान वाटतं. ओके. थँक्यू मॅडम. येस. अजून कोण होतं लास्ट टाइम? सगळे झोपलेत आज. ज्यांनी लास्ट टाइम शक्तिपात घेतला आहे त्यांना माहितीये की दसऱ्याला मॅडम शक्तिपात देणारच आहेत, बरोबर? ओके. निर्मला मॅडम आहेत. निर्मला मॅडम, अनम्यूट करा. तुम्ही शेअर करू शकता तुमचा एक्सपिरियन्स. हो मॅम. हा. प्रॉस्पेरिटी अटेनमेंट घेतल्यापासून म्हणजे बरेच चेंजेस जाणवले मला. फायनान्शियली आहे थोडे, पण पहिला जे होतं इम्बॅलन्स होते मी, ते आता पूर्ण बॅलन्स आहे. म्हणजे पैसे असले नसले तरी मी स्टेबल राहू शकते, किंवा असं काळजी वाटत नाही, किंवा काही काही न घडणाऱ्या गोष्टी पण विदाऊट पैशांशिवाय पण होऊ शकते झाल्या. व्हेरी. म्हणजे खूप फरक जाणवला. ओके. आणि स्वतःमध्ये पण कॉन्फिडन्स आणि हे खूप वाढलेलं आहे. ओके. ठीक आहे. येस. ज्या लोकांनी जॉईन करायला पाहिजे ते लोक जॉईनच नाहीत केलेत. मस्त निवांत झोपले आहे की आपल्याला दसऱ्याला शक्तिपात हा भेटणारच आहे, बरोबर? येस. समृद्धी शक्तिपाताचा आता तुमचा काय उद्देश आहे मला जाणून घ्यायला आवडेल. वन बाय वन. विभाल मॅडम, तुम्हाला काय पाहिजे आहे जीवनामध्ये? मी म्हणते पहिले आपल्याला गोल सेट करणं खूप महत्वाचं आहे, की तुम्हाला जर समृद्धी शक्तिपात घ्यायचा असेल तर आपलं गोल आपल्याला माहिती असायला पाहिजे, की हा शक्तिपात, कारण आपण माणसं आहोत. आपल्याला जोपर्यंत काही भेटत नाही तोपर्यंत आपण सकाळी लवकरही उठत नाहीत, बरोबर ना? येस. मग विभाल मॅडमला काय इच्छा आहे? समृद्धी शक्तिपात घेण्याचं नेमकं कारण काय? मला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. फायनान्शियल फ्रीडम आणि पाहिजे. अजून? हो, फायनान्शियल फ्रीडम पाहिजे आहे. आणि अबंडन्स पाहिजे आहे, जसं स्वतःचं घर, हम्म. स्वतःचा बिझनेस स्वतःच्या जागेवर. हम्म. असे खूप सारे गोल्स आहेत. एक पर्टिक्युलर गोल म्हणजे का एवढं अकाउंट मध्ये आणि स्वतःजवळ बॅलन्स असायला पाहिजे का बसल्या जागी पण आपण खाऊ पिऊ शकतो. ओके. म्हणजे समोर आपल्या भविष्यात आपल्याला कोणावर डिपेंड राहता कामा नये. बरोबर. ओके. अजून तृप्ती मॅडम, आजच्या सेशन मधनं तुम्हाला काय प्राप्ती पाहिजे किंवा समृद्धी शक्तिपातामार्फत तुम्हाला काय हवंय? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आत्मवंदन. पहिले तर हेल्थ वेल्थ, हम्म. म्हणजे मला स्वतःला इंडिपेंडंट व्हायचंय. आणि मी जेव्हा जेव्हा कुठे कुठे स्टेप टाकायला जाते, जसं मी फॅशनचं केलं, फॅशन डिझायनिंग केलं, तेव्हा माझ्या लाईफमध्ये
अडचणी आल्या किंवा मी स्टायलिंगचं सुरू केलं, त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये परत अडचणी आल्या. तर त्या अडचणी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर होत्या, की मी तिथून पूर्ण डिस्टर्ब झाली. हम्म, त्याच्यानंतर मी एज्युकेशनल काउन्सिलिंग वगैरे सुरू केलं, तर तिथे मला खूप मोठं डिस्टर्बन्स आलं, की त्याच्यामुळे आपण स्टेबल वर्षानुवर्ष होऊ शकत नाही, अशा गोष्टी झाल्या. तर ते स्टॅबिलिटी होऊन स्टेबल होऊन मग मला म्हणजे माझ्या स्वतःच्या पायावर असं उभं राहायचंय, की मी कोणावर कमीत कमी डिपेंड नको राहायला. बरोबर. व्हेरी गुड. दत्ता सर, तुम्हाला काय वाटतंय? अनम्यूट करा. दत्ता चव्हाण सर, आवाज नाही येते. येतो का आता? हो, येतोय. हा. गुड मॉर्निंग, नमस्कार. 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 पाहिजे तसं स्टेबल वाटत नाही मॅडम. बघूया काय चेंजेस झाले तर. ओके. ओके. स्टॅबिलिटीचा प्रश्न आहे प्रत्येकाचा. हेमाल सर. माझ्या स्टॉक लाईफ मधून निघायचं आहे मॅडम मला. फायनान्शियल फ्रीडम हवंय. पास्ट नाही, पण. खूप अडचणी असतात, म्हणजे कोणत्याही गोष्टीला कसं वर्षानुवर्ष निघून जातात ना. या हा, स्टॉक लाईफ मधून निघायचं आहे आम्हाला. पास्ट लाईफ मधनं निघायचंय. ओके. आपली कार्मिक हिलिंग करायची, पास्ट लाईफ मधनं निघायचंय. ओके. सुनंद. पास्ट लाईफ नाही मॅडम, हा हा. म्हणजे स्टक असतो ना कोणत्याही कामात. कोणती गोष्ट करायला गेलो खूप काळ निघून जातो, खूप वेळ निघून जाते, त्यातून निघायचं आहे मला. तुम्ही खूप हार्डवर्क करता का? हो मॅडम. हम्म. त्या मानाने फळ फार उशिरा मिळतं. खूपच, हम्म. अतिशय उशिरा, कधी कधी मिळतही नाही. हम्म. सुनंदा मॅडम, नमस्कार. बोला. मी सध्या म्हणजे फायनान्शियल कोणावर डिपेंड नाही आहे. हम्म. म्हणजे सगळं आहे व्यवस्थित. हम्म. पण मुलांसाठी म्हणजे मी जर फायनान्शियल स्टेबल झालं, म्हणजे अजून वाढला माझा, तर मुलांना मला मदत करता येईल. त्यांना घर घेण्यामध्ये, इतर काही गोष्टी त्यांच्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी. जसं मी नेहमीच त्यांना मदत करते, मुलाला आणि मुलीला. पण अजून त्यांचं इम्प्रुव्हमेंट व्हावी, म्हणजे त्यांना माझ्याकडून काही सहकार्य म्हणजे मदत मिळावी, यासाठी मला हा शक्तिपात घ्यायचा आहे. मी तशी स्वतः स्टेबल आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ओके. हा, स्वप्नील सरांचा काय उद्देश आहे? नमस्ते मॅम. नमस्कार. अं, आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य हवंय. आणखीन आता त्याची सुरुवात तर तुमच्या माध्यमातून झालेलीच आहे. पण बाकीच्यांच्या लोकांमध्ये पण थोडस स्थैर्य आणून त्याद्वारे मला आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचंय. व्हेरी गुड. देने से थँक्यू. बढ़ता है. बरोबर. ज्योती मॅडम. बरोबर. हा, शक्य असेल तर आपण कॅमेरा ऑन करून बसायचा आहे, कारण आपण समृद्धी शक्तिपाताच्या ऊर्जांना अनुभवणार आहोत. मग समृद्धी म्हणजे काय? प्रत्येकाची परिभाषा वेगवेगळी आहे. बरोबर. करेक्ट का? हा, निर्मला मॅडम, तुम्हाला काही बोलायचं होतं? काही ना मॅडम, नात्यामध्ये पण समृद्धी हवी असणार ना. येस, करेक्ट. हा, निर्मला मॅडम, तुम्ही काय बोलणार होतात का? मॅडम मला पण सांगायचंय. हा, बोला. काय सांगायचंय? हा, मला फायनान्शियली स्टेबल व्हायचंय आणि मी स्टेबल झाल्यानंतर दुसऱ्यांना मदत करायची असं मी ठरवलेलं आहे. आणि मी आता ज्यांच्याकडून मदत घेतली की असं मला एक व्यक्ती बनायचं आहे, कुणाला अडचण आली की मला पटकन फोन करेल ते आणि त्यांना मी मदत करू शकेल एवढं कॅपेबल मला व्हायचंय. आणि व्हेरी ज्या ज्या गोष्टी मी मिस म्हणजे माझ्याकडून मिस झाल्यात किंवा डिझर्व करत आहे, त्या सगळ्या गोष्टी मला एक्सपिरियन्स करायच्या आहेत आणि फील करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. आणि हेल्थ वेल्थ रिलेशन पूर्ण स्टेबल करायचंय व्हेरी आणि स्वतःमध्ये पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करायचंय मला. आणि माझ्या हातून ज्या ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत त्या मला एक्सपिरियन्स करायचे आहेत. बर. ठीक आहे. करूया आपण. काय झालं विभाल मॅडम? बोला. मॅम, जसं त्या मॅम म्हणताय ना हम्म. की दुसऱ्यांना मदत,
मी नेहमी दुसऱ्यांसाठी माझ्याकडून मदत होऊन जाते. हम्म. फायनान्शियली कोणत्याही प्रकारची मी नेहमी तत्पर असते आणि त्यांना मदत मिळूनच जाते. फक्त देना माझं चाहिए. स्वतःसाठी काहीच नाही होत. देणे से बढ़ता है बघा. आपण असं ऊर्जांना अनुभवणार आहे तर तुम्हाला कळेलच. विना हो. मॅडम राहिल्यात. विना मॅडम लास्टचा एक्सपिरियन्स, तुम्ही लास्टला नव्हते पण तुम्ही त्या पद्धतीने पहिल्या लेवलची दीक्षा घेतल्यानंतर काय तुम्ही अनुभवलं होतं? फर्स्ट लेवल अटेनमेंट नंतर खूप सारे चेंजेस माझ्या स्वतःमध्ये आले. हम्म. परत सगळ्यात मोठी अचिव्हमेंट, मी 2-3 वर्षापासून प्रयत्न करते जॉबसाठी. ते जॉबचं झालं माझं चांगलं. सॅप कन्सल्टंट म्हणून मी काम करते आता चांगल्या कंपनीत. आणि स्वतःमधले बदल म्हणजे मी कोणासमोर बोलू शकत नव्हते, माझ्यात सेल्फ कॉन्फिडन्स नव्हता. तो कॉन्फिडन्स लेवल माझा बूस्ट झालाय. खूप चांगल्या पद्धतीने मी सगळ्यांशी इंट्रोडक्शन करते आता. व्हेरी गुड. येस. येस. आणि आज समृद्धी शक्तिपात घेण्याचं कारण काय? फायनान्शियली स्टेबिलिटी आणि प्रत्येक म्हणजे हो. ठीक आहे, ठीक हॅलो, आहे. हा, बोला बोला बोला. फायनान्शियली स्टेबिलिटीसाठी सुद्धा आणि अ, प- माझ्याकडून छोटी मोठी का होईना प्रत्येकाला मदत प्रत्येक गोष्टीची गेली पाहिजे. गरजूंसाठी मला खूप काही करायचंय. येस. व्हेरी गुड. येस. हा, ज्योती आणि मॅडम. माझा अनुभव मॅडम, हो. मी जेव्हा जेव्हा दुसऱ्यांना मदत करते ना, पण मी कधी अपेक्षा नाही करत त्यांच्याकडून मिळावं म्हणून. आणि मिळतही नाही मला. एक केलेली मदत ही मदतच राहते अशी. मला त्यांच्याकडून कधी काही मिळतही नाही, मी मागत नाही. व्हेरी गुड. येस, ज्योती मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. आपले समृद्धी काही शक्तिपाताबद्दल गुण काय वाटतं तुम्हाला? का घ्यावा समृद्धी शक्तिपात? हेल्थचे प्रॉब्लेम्स पण आहेत आणि कसं आहे की फायनान्शियली असं काही प्रॉब्लेम नाहीये, पण जे आहे ते एक चांगल्या व्यवस्थित मार्गावरती जावं किंवा एक फॅमिली आमची चांगल्या पद्धतीने जे आमचे गोल्स आहेत काय फॅमिलीचे ते व्हावेत. मग जर मी स्वतः स्टेबल असेल तर माझ्या मुलांना किंवा मिस्टरांना ते थोडं कॉपरेट फॅमिली आमची चांगली हो आणि थोडीफार प्रॉब्लेम्स पण आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील त्याच्यात. येस. आणि जसं म्हटलं की काही गोष्टींनी फायनान्शियली इतरांना मदत ते काय होतेच आमच्याकडून, नाही कोणाला नाही म्हणत, पण हे कंटिन्युटी राहून दे. बरोबर. ओके. व्हेरी गुड. येस. आता सगळ्यांकडनं काही ना काही त्यांच्या त्यांच्या इच्छा, अपेक्षा आणि गोल्स, आपण असं म्हणू की स्वतःकडनं काही अपेक्षा आहेत, काही इच्छा आहे आणि देण्याची भावना आहे. इथपर्यंत आले आहे रेकीमध्ये अनुभवतात तेव्हा आपली देण्याची भावना फार वाढते. म्हणून प्रत्येकाचे शब्द काय म्हणताय की मला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे किंवा माझी आर्थिक वाढ व्हायची आहे, मला नात्यांच्या मध्ये प्रेम दुरावा, जो काही दुरावा आला असेल तो दूर करायचा आहे. हे सोड. हे सगळ्या गोष्टी काय आहे, आपण समृद्धीशी कनेक्ट करतो. कारण फक्त पैशाची समृद्धी असून असेल का, चालेल का? पैशाची समृद्धी फक्त असते का? नात्यांमध्ये असते, नात्यांमध्ये हेल्थ प्रेमाचे हेल्थमध्ये. हा. संबंध पाहिजे आहे. बरोबर. नात्यांमध्ये प्रेमाचे संबंध, शरीरामध्ये आपल्याला काय पाहिजे? नित्य, अगदी निरंतर काय पाहिजे? उत्तम आरोग्य पाहिजे आहे. कुठलीही कंप्लेंट नको आहे. शरीरामधले काही चॅलेंजेस नको आहे. काही ब्लॉकेजेस नको आहे. आणि आपल्याला खिशामध्ये खणखणणारा पैसा पाहिजे, तो पण चांगल्या ब्लेसिंग मधून आलेला. कशामधून म्हणते आहे? चांगल्या मार्गातून आलेला पैसा, जो आपण स्वकष्टाच्या भरोशावर केलेला आहे. बरोबर. कारण जेव्हा जेव्हा आपण वाईट मार्गाद्वारे पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, त्याला जाणारा मार्ग हा निश्चित असतो. लक्ष्मी काय आहे? अस्थिर आहे. बरोबर. मग माझ्याकडे येणारा पैसा हा जर ब्लेसिंग मधनं असणार, माझ्या स्वकष्टाचा पैसा असेल, तर त्याला काय राहतंय? त्याला जाणारे मार्ग कमी आणि सेव्ह होणारे मार्ग जास्त राहतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपण समृद्धीचा विचार करतो, समृद्धी शक्तिपाताचा विचार करतो, तर तिथे आपल्याला आर्थिक ऊर्जा, आपली मानसिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक सगळ्या प्रकारच्या ऊर्जा वाढवायच्या आणि नात्यांमध्ये
जे काही तुमचे नातेसंबंध आहे, फ्रेंड सोबत आहे, फॅमिली सोबत आहे, आपल्या पती पत्नीचे आहे, मुलांसोबतचे नातेसंबंध आपल्याला स्ट्रॉंग, अधिकाधिक स्ट्रॉंग करायचे आहेत. यासाठी आपण दर वर्षातून 3 वेळा म्हणजे दसरा, धनत्रयोदशी आणि अक्षय तृतीयेला समृद्धी शक्तिपात घेत असतो. या ऊर्जांना आपल्याला वर्षानुवर्ष ऍक्टिव्हेट करावं लागतं. आपल्याला दरवर्षी ही ऊर्जा जर आपल्याला वाढवायची असेल तर या ऊर्जेसोबत कनेक्ट व्हावं लागतं. कारण जर आपण साधारणतः आपण बघायचं की घरातली एखादी फोटो फ्रेम ठेवलेली असली तर त्याच्यावर काय लागते, त्याला क्लीन नाही केलं तर धूळ लागते, बरोबर. त्याला नेहमी क्लीन करावं लागतं. जसं मी तुम्हाला सांगते की रेकीमध्ये जे आहेत त्यांना माहिती की आपण ऑरा क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण जेव्हा बाहेर जातो आहे तेव्हा बाहेरून आल्यानंतर आपली जी एनर्जी आहे त्याला क्लीन करा. रात्री झोपताना तुम्हाला शांत झोप लागायला पाहिजे तर ऑरा क्लिनिंगची प्रोसिजर कंटिन्यू करत राहा. का सांगते क्लिनिंग करणं, का वारंवार सांगते की आपली एनर्जी बॅलन्स आणि स्टेबिलाइज राहावी. त्याच पद्धतीने समृद्धी शक्तिपातासोबत वर्षातून 3 वेळा का कनेक्ट व्हायचं आहे. जर माझ्या ऑरा म्हणजे आभा मंडळामध्ये काही ब्लॉकेजेस जरी येत असतील तर माझी क्लिन्झिंग होणार, बरोबर. केली का, नवरात्र आलं होतं, केली घराची सफाई, साफसफाई केली का, नाही तर आज चान्स आहे. आज काय करायचं आहे की प्रत्येकाने आपापली घराची स्वच्छता करायची आहे. जिथे तुम्ही ज्यांनी एनरोल केलेलं आहे त्यांच्यासाठी पण सांगते आहे, ज्यांनी नाही केलंय, हा आर्या मॅडम केली आहे, व्हेरी गुड, कारण तुम्ही माझ्या आधीच्या स्टुडंट आहात त्यांना माहिती. येस, ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की आज काय करायचं आहे. पहिल्यांदा मला माझं पर्स क्लीन करायचंय. जेंट्सनी वॉलेट क्लीन करा. काय करायचंय, पर्स क्लीन करायची आहे. त्याच्या आणि जेंट्स असतील तर पुरुषांनी आपलं वॉलेट क्लीन करा. ते वॉलेट फाटलेलं आहे का, कशा पद्धतीचं आहे, ब्लॅक कलरचं आहे का ते चेक करा. आणि आपल्याला छान ब्राऊन किंवा ग्रीन कलरचं किंवा गोल्डन कलरचं वॉलेट आपल्याला वापरायचं आहे. किंवा पर्स पण त्याच पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. एक किंवा दोन पर्स असणं ठीक आहे. ती पर्स खूप कॉस्टली ब्रँडेड असणं गरजेचं नाही, पण ती नेटकी असावी, बरोबर. त्याला फाटलेली पर्स वापरू नका, मल्टिपल पर्स वापरू नका. मल्टिपल पर्स वापरायच्या असतील तर प्रत्येक पर्सला तुम्हाला मेंटेन करता आलं पाहिजे, म्हणजे त्याला क्लीन करता आलं पाहिजे. असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कळालं. आज काय करणार, तुम्ही जिथे शक्तिपात घेणार आहात त्या जागेवरती विद्या मॅडम क्लीननेस करायचा आहे. क्लीननेस म्हणजे आज जर मी घरात थोडेसे जाळे लागलेले असतील तर ते क्लीन करणार. प्लस माझी जिथे पर्स ठेवलेली असते, माझं कपाट जिथे असेल तिथे मी थोडासा क्लीननेस करणार. त्यानंतर माझे जे बँक अकाउंट आहे, बरोबर, माझे बँक अकाउंट आहे त्याचे जे हे असतं आपलं पासबुक असतं, एटीएम कार्ड्स असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीन करून शक्तिपाताच्या वेळेस वापरायच्या आहेत. मॅडम मला नाही पाहिजे, हे तुमच्याच जवळ ठेवायचं, मला त्याचं काही करायचं नाही. तुम्हाला हे शक्तिपाता दरम्यान तुमच्या जवळ ठेवायचं आहे. आणि हे सगळं क्लीन करून ज्याला ज्याला आर्थिक समृद्धी वर्षभरात अनुभवायची असेल ज्यांनी ज्यांनी एनरोल केलं आहे त्यांनी सुद्धा, आणि ज्यांनी नाही केलंय त्यांना सुद्धा सांगते की तुम्हाला वर्षभरात तुमचं मनी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे असं वाटत असेल तर पहिल्यांदा आज तुमचं लॉकर क्लीन करा. आज आणि उद्याचा दिवस काय करणार आहे आपण, मी उद्या चेक करणार आहे. उद्या तुम्ही जे जे आज मी तुम्हाला सांगितलंय ते उद्या तुम्हाला कंप्लीट करून आणायचं आहे, ठीक आहे. आणि परवा सकाळी 6:15 वाजता आपल्याला आंघोळ करून शक्य असेल तर पिवळ्या कलरचे कपडे परिधान करून या ऊर्जा अनुभवायच्या आहेत. येलो कलरचे क्लोथ्स असतील तर तुम्ही ह्या परिधान करून अनुभव करणार आहात. कारण आपण समृद्धीच्या ऊर्जा ह्या नेहमी गोल्डन कलरमध्ये किंवा येलो कलरमध्ये व्हिज्युअलाइज करत असतो, बघत असतो आणि ट्रान्सफर पण करत असतो, ठीक आहे. समजलं. पुरुषांनी काय करायचं, येलो कलरचा कुर्ता किंवा टी शर्ट असेल तरी चालेल, नाही तर व्हाईट कलर घातला तरी चालेल. ओके, समजलं. काय करायचं आहे, पहिल्यांदा मी माझ्या करणार आज डीप लेवलची आपल्याला समृद्धीची क्लीन घरात काय करायची ऊर्जा अनुभवायची आहे. म्हणून मला काय करायचे, शक्य असेल तर आज आणि उद्या, परवा दसरा आहे
तर दसऱ्याला आपण काय करतो आहे, रावणाचं दहन करतो. त्या दिवशी मला पहिल्यांदा स्वतःच्या विचारांचं, घरातल्या कचऱ्याचं दहन करता आलं पाहिजे. घरात जी काही निगेटिव्हिटी मी आतापर्यंत ठेवलेली होती ती मला क्लीन करायची आहे. कारण समृद्धी ही फक्त पैशाची नाही आहे, ही नात्यांमध्ये प्रेम पाहिजे आहे, शरीरात चांगलं आरोग्य, जीवनात चांगला खळखळता पैसा, तो म्हणजे ब्लेसिंग मधनं आला आहे. का पैसा पैसा? आणि प्रत्येकाचा पैशाबद्दलचा माइंडसेट हा वेगळा आहे, बरोबर? पण पैसा खुदा तो नाही, लेकिन खुदा से कम भी नाही, बरोबर? ज्या लोकांना व्हॅल्यू नाहीये पैशांची त्यांना मी सांगते की पैसा हा देव नाही. प्रत्येकाच्या म्हणजे आपण आई वडिलांचं जे प्रेम आहे किंवा आई वडिलांचे ब्लेसिंग्स आहे किंवा आई वडील आपल्याला आज आहेत, हे आपण जे काही मिळालेलं आहे, नातेसंबंध आपल्या जीवनात आले ते पैशांनी नाही येत, बरोबर? ते तुम्ही जितकं प्रेम कराल, जितकी आपुलकी कराल, जितकी माया कराल, मराठीमध्ये म्हणतात, तितके तुम्ही नातेसंबंध अट्रॅक्ट करता. आणि ते मनापासून त्या गोष्टी तुमच्या सोबत ब्लेसिंगच्या स्वरूपात येतात. हे पैशाने तुम्ही खरंच करू शकत नाही. किंवा एखाद्याचा स्वभाव, जसं ज्योती मॅडमचा आहे की बाबा नाही माझ्याकडनं डोनेशन होतंय, किंवा निर्मला मॅडमचा जो स्वभाव आहे की मला द्यायचं आहे मॅडम, मला माझे प्रॉब्लेम्स तर सॉल्व्ह करायचे पण मला इतरांच्या पण लाईफमध्ये द्यायचं आहे. सुनंदा मॅडमचा भाव काय झाला की अरे मी माझ्या मुलांसाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी मदत करू शकली पाहिजे. हा काय झाला पर्टिक्युलर व्यक्तीचा स्वभाव. हा तुम्ही पैशानी खरेदी करू शकाल का? बरोबर? करू शकतो आपण या गोष्टी खरेदी? नाही करू शकत, बरोबर? किंवा स्वप्नील सर ज्या पद्धतीने क्लायंट हँडल करत आहे किंवा ज्या पद्धतीने एक व्यक्ती म्हणून सगळ्या घराची जबाबदारी ते स्वीकारलेली आहे, त्या पद्धतीने हा जो स्वभाव असतो, हा जो आपला मूळ स्वभाव असतो, हा आपण पैशानी खरेदी करू शकत नाही. पण त्या आपल्या नातेसंबंधांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करताना आपल्याला पैसा हा लागतोच, बरोबर? म्हणून मी म्हटलं की पैसा खुदा तो नाही, लेकिन खुदा से कम भी नाही, बरोबर? जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर वर्षभर ह्या मनी ज्या आपण एनर्जी ऍक्टिव्हेट करणार त्याच्यावरती मी ज्या ज्या सांगते ते अनुभव तुम्ही घ्या, त्या गोष्टी तुम्ही करा, त्या गोष्टी फॉलो करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळतील. कळालं काय सांगते आहे दत्ता सर? हो हो. कळलं? मग आज आपल्याला काय करायची, घराची क्लिन्झिंग करायची आहे. या दीक्षा दीक्षा जी घेणार आपण, समृद्धी अट्युनमेंट, हे वर्षातून 3 वेळा घ्यावं लागतं. ज्या लोकांनी एनरोल केलंय त्यांनी धनत्रयोदशीला पण याच पद्धतीने तयार राहायचं आहे. आंघोळ करून आपल्याला या पद्धतीने क्लीन करा सगळ्या घराला. जिथे बसणार असणार त्या जागेला स्वच्छ करा. तिथे दिवा उदबत्ती, देवाजवळ दिवा उदबत्ती लावून किंवा तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही कॅन्डल वगैरे लावून बसू शकता. आणि तयार राहायचं आहे सकाळी किती वाजता? 6:15 वाजता. ठीक आहे. यामध्ये तुमच्याकडे चेकबुक पासबुक असतील तर ते पण घेऊन बसायचं आहे. एटीएम कार्ड्स आहे. छान चौरंग घ्या, त्या चौरंगावरती तुम्ही तुमचं जे काही मटेरियल आहे ते ठेवायचं आहे. तुम्हाला ज्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करायचं आहे, तुमचं काही तुमची काही गोल्ड एनर्जी आहे, तुम्हाला तिथे काही त्याला चार्ज करायचं असेल किंवा ते गोल्ड एनर्जी वाढवायची आहे, तर चौरंगावरती तुम्हाला काय करायचं आहे, छानपैकी तुमचं सगळं ठेवून त्याला एनर्जीला ऍक्टिव्हेट करायचं आहे. ही एनर्जी ऍक्टिव्हेट करताना तुम्ही एक छान तिथे तुपाचा दिवा लावणं गरजेचं आहे. ज्या ज्या गोष्टींचे पासबुक तुम्हाला ठेवायचे असतील, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ते सगळ्या गोष्टी तिथे ठेवायच्या आहे. प्लस एक चेकबुक तुमचा स्वतःचा, त्याच्या मधला एक चेक तुम्हाला तयार करायचा. तो चेक तयार करताना तुमचं करंट इन्कम जेवढा आहे, ठीक आहे, आणि वर्षभरात तुम्हाला काय ग्रोथ पाहिजे ती अमाऊंट तिथे लिहून ठेवायची आहे. किंवा मी जो तुम्हाला चेक पाठवणार त्या चेकवरती तुम्हाला काय करायचं आहे, ती अमाऊंट फिल करायची आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्ती आता 10 लाख रुपये वर्षाचे कमवतो, म्हणजे 1 लाख रुपये महिना कमवत असेल तर त्यांनी 1.5 लाखापर्यंतच लिहा. अनवॉन्टेड एनर्जीजला आपण देवाला सांगताना किंवा आपण ब्रह्मांडाला जेव्हा सांगतो आहे तेव्हा आपण पर्टिक्युलर एक्झॅक्ट सांगणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्याकडे 10,000 रुपये येत असतील तर पुढच्या वेळेस 20,000, 15-20,000 मागणं ओके आहे, करेक्ट? ओके आहे. ईश्वराला जेव्हा तुम्ही मागत आहात, युनिव्हर्सकडे जेव्हा मागणी करतात, ती मागणी ही एक्झॅक्ट असणं खूप गरजेचे आहे.
आणि ह्या गोष्टी तुमचं उत्तर असायला पाहिजे की हे मी 10चे 20,000 रुपये केले तर हे तुम्हाला कशासाठी पाहिजे. सुनंदा मॅडमचं करेक्ट होतं की मला आर्थिक ऊर्जा वाढवायची आहे. मला काय करायचंय, मुलांना या मुलीला आणि मुलांना मदत करायची. या वयामध्ये जर त्या विचार करताय, ठीक आहे, त्या या वयामध्ये त्यांचं जे माइंडसेट आहे ते यंग आहे, बरोबर. त्यांचा माइंडसेट काय झाला की अरे माझा मुलगा मुलगी जिथे राहत आहे त्यांना माझी काहीतरी हेल्प झाली पाहिजे. करेक्ट. प्रत्येकाचं आता विना मॅडमचं होतं की नाही मला जॉबचं आता छान झालंय, अजून थोडीशी प्रोग्रेस करायची आहे, अजून काहीतरी ग्रोथ करायची, करिअरमध्ये ग्रोथ करायची, इंडिपेंडंट अजून कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. या पद्धतीने आपला माइंडसेट आहे. विद्या मॅडमचंही तसंच की माझं इन्कम वाढलं पाहिजे, त्यामुळे आपण हा प्रयत्न करतोय. पण हे इन्कम वाढवताना मला रोज छोट्या छोट्या स्टेप्स पण घ्याव्या लागतील. त्यातली या 3 दिवसांसाठी सांगितलेली मी स्टेप होती ती म्हणजे क्लिनिंग कर. सगळ्या घराचं क्लिन्झिंग करायचंय, क्लिनिंग करायचं आहे. कळालं का? आणि जेवढं शक्य होते आपल्या. आणि मॅडम, क्लिन्झिंग केल्यावर सगळं सिम्बॉल ड्रॉ करायचे का? हा ते करा. पाच वगैरे. रेकीमध्ये आहे त्यांनी सिम्बॉल ड्रॉ करा, जे रेकीमध्ये नाही त्यांनी प्रार्थना करा. क्लिन्झिंग म्हणजे घराचे जाळे किंवा डीप करतोय. आज माझ्याकडे ज्या काही गोष्टी नको आहेत, ज्याला मी 6 महिने झाले हात लावलेला नाही, त्या डिक्लटर करायच्या, त्या काय करायच्या, बाहेर काढत जायच्या. कारण बघा, मागे एक ऍड आली होती, कोणीतरी बघितली होती का, दिवाळी आहे तर मला काय पाहिजे, सगळ्या गोष्टी नवीन पाहिजे. एक लेडीज विचार करते की ह्या गोष्टी मी डिक्लेटर करणार, मी काय करणार, नवीन भांडे घ्यायचे असं ती ठरवते. आणि ते भांडे काय करते, ती भंगारवाल्याला जो काही येतात ना ते सामान कलेक्ट करायला, त्या लोकांना मी देते, बरोबर. आणि मग त्यांच्या घरातली जी बाई असते, जी काम करायला लेडीज येते, ती म्हणते की दीदी आप तो ये बर्तन सब दे ही रहे हैं तो मुझे दे दो, मैं लेकर जाती हूँ, बरोबर. त्या ज्या लेडीज असते ते लेडीज नवीन भांडे आणते आणि तिचे जुने भांडे काय करते, ती त्या तिच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीला देते. ती व्यक्ती काय करते, तिच्या घरामध्ये ते स्वच्छ करून ते भांडे छान अरेंज करते आणि तिचे दुसरे भांडे जमा करते. मग आता हे भांड्याचं काय करायचं, तिच्याकडे एक भिक्षुक येतो, त्याच्याकडे तुटलेलं भांड असतं जेवण्यासाठी, ते भांडे त्याला देते. म्हणजेच काय, तुमच्या दिल्याने तुमच्याकडे भरपूर आहे, ते पडलेलं आहे, कुठल्याही गोष्टी, कपडे आहे, कपाट भरलेलं आहे, तेवढ्या गोष्टी आपल्याला आज काय करायच्या, डिक्लेटर करत जा. जेवढ्या गरजेच्या आहे, जेवढ्या वापरण्यात आहे, त्या देण्याने वाढणार आहे. त्या डिक्लटर करताना मला काय करायचे, जर तुम्ही कपडे देत असाल स्वतःचे, जेवढे आता मला होत नाही किंवा मला काही त्याचा यूज होत नाही, मी वर्षभरात ते कपडे घातलेले नाही, त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायचे. ज्योती मॅडम कळत आहे, मीठ टाकून पाण्याने स्वच्छ कपडे धुवा, मिठाच्या पाण्यात क्लीन करायचे आणि नंतर द्यायचे आहेत. नंतर ते तुम्ही ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला देऊ शकता, किंवा वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात, किंवा लोकांना बऱ्याच संस्था ते कपडे घेतात, ते कपडे ट्रान्सफर करत चला. कळालं का करायचं आहे, कारण की कोणाच्या तरी तुम्ही जीवनामध्ये आनंद निर्माण करत आहात, बरोबर का. म्हणून मला काय करायचं आहे की आज पूर्ण घराची स्वच्छता करायची. माझ्याकडे काही एक्स्ट्राचं सामान आहे का, जे मला माझ्या लाईफमध्ये येणारे ब्लॉकेजेस तयार करते, माझ्या लाईफमध्ये जे ब्लॉकेजेस येत आहेत ते क्रिएट करण्याचं काम करतायत का. जसं आपण म्हणतोय, जेव्हा आपल्याकडे प्रॉस्पेरिटीचा विचार करतो, तेव्हा मी ईशान्य दिशा, आग्नेय दिशा, त्यानंतर आपल्याला नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेचा विचार करतो, वेस्ट दिशेचा, प्रत्येक दिशा म्हणजे आपल्या ज्या काही आजूबाजूच्या 8 दिशा आहे, त्या 8ही दिशांचा आपल्याला विचार करायचा आहे. मग 8 दिशांमध्ये मी जर प्रत्येक दिशेला कचरा काहीतरी ठेवलेला असेल, तर तो आपण काय करतोय, चांगल्या पद्धतीने ही ऊर्जा अनुभवणार नाही. कमी सामान असावं, व्यवस्थित असावं, म्हणून कमी पर्स वापरा, कमी 2-3च तुमच्या ज्या काय असतील त्याच्यामध्ये नेहमी 100ची नोट टाकून ठेवायची. आज क्लिन्झिंग करणार, सगळ्या क्लिन्झिंग करायचे आहे. उद्या आपण थोडेसे पैसे, उद्या नाही परवाच्या शक्तिपातात थोडेसे 100-200 रुपये घेऊन बसा. मनी एनर्जीला पण चार्ज करायचं, मनी पण आपल्याला चार्ज करायचंय. आणि तुमचं गोल्ड, तुमचे जे काही ATMs असतील ते पण आपण चार्ज करू. आणि त्यामध्ये आपल्याला पासबुक घेऊन बसायचे, पासबुकला पण चार्ज कर.
आणि एनर्जीला आपल्याला काय करायचं आहे, सर्क्युलेट करायचं आहे. सर्व तुम्ही जे काही मटेरियल घेऊन बसणार त्याला आपण या प्रॉस्पेरिटी अट्युनमेंट म्हणजे ही जी दीक्षा दिली जाते, हे शक्तिपात केला जातो, त्यांनी आपल्या आजूबाजूच्या ज्या एनर्जीज आहेत त्या चार्जिंग होणार. म्हणून ठेवताना तेच ठेवा ज्याला तुम्हाला चार्ज करायचा आहे. यामध्ये तुम्हाला काही कार्ड्स दिले जातात. ते कार्ड्स मी सेशन झाल्यानंतर प्रत्येकाला जे काही ज्या लोकांनी एनरोल केलं आहे त्यांच्यासोबत शेअर करते. ठीक आहे. ते कार्ड्स आपल्याला काय करायचे, ते हायेस्ट पॉवरचे कार्ड्स आहे. त्या कार्ड्सला मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्हाला प्रिंटआउट काढून आणायची आहे. प्रिंटआउट काढून आणल्यानंतर त्याला लॅमिनेट पण करा आणि ते कार्ड्स तुम्ही चार्जिंग करायला ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जो चेक तुम्ही स्वतःच्या नावाने एक चेक भरा, एक तर तो यूज करा किंवा मी पाठवलेला चेक आहे तो आपण ब्रह्मांडासाठी पाठवतो. ब्रह्मांडाकडे कोणाकडनं मागायचे ना पैसे, बँकेतून घेतो बरोबर. आता आपण कोणाकडनं मागतोय, ब्रह्मांडाकडून, की युनिवर्स कडून गॉड करे करे मला एवढे पैसे दे. त्यासाठी एक स्पेशल चेक डिझाईन केलेला असतो, त्या चेकवर तुम्हाला भरायचा आहे. तो उद्या आपण भरणार, कशा पद्धतीने भरायचा. ठीक आहे. त्यामुळे तो प्रिंटआउट काढून आणण्याची जबाबदारी तुमची. आज तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, ज्यांनी एनरोल केलेलं आहे शक्तिपातासाठी, त्यांनी आज संध्याकाळपर्यंत हे काम करायचं आहे. कारण कधीही पाऊस येऊ शकतो, उद्यावर काम ढकलायचे नाहीत. ओके. ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्या आपल्याला काय करायच्या आहे, प्रिंटआउट काढून ठेवायच्या, आजच तयार करायच्या. तुम्हाला एक्स्ट्रा कार्ड्स तयार करायचे असतील तर ते पण आजच करा. कोणाला द्यायचे आहे हे कार्ड्स तुम्ही नातेवाईकांना, रिलेटिव्हला देऊ शकता. तुमचे जर आता जे काही मास्टर लेवलचे जे स्टुडंट्स असतील ते तुमच्या क्लायंटला पण तुम्ही देऊ शकता, ज्यांना मनी एनर्जीचे प्रॉब्लेम आहे, मनी एनर्जी ॲक्टिवेट करायची आहे, किंवा ज्यांना रिलेशनशिप पण मॅनिफेस्ट करायची आहे, हेल्थ मॅनिफेस्ट करायचे, त्यांना कोणालाही तुम्ही हे कार्ड्स देऊ शकता. या कार्डचा अनुभव वेगवेगळा येऊ शकतो. ज्याला म्हणजे आपण बघितलं की प्रत्येकाचे वेगवेगळे चॅलेंजेस आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे गोल्स आहे. म्हणून हे कार्ड्स घेताना किंवा तुम्ही जे कार्ड तयार करत आहात तेव्हा विद्या मॅडमचा मे बी वेगळा गोल राहील, वीणा मॅडमचा वेगळा, ज्योती मॅडमचा वेगळा. त्यामुळे आपले गोल सेटिंग करूनच बसा की याच्यातून मला पाहिजे काय. करेक्ट. कारण मागच्या वेळेस ज्या लोकांना एका मुलाला मी दिलं होतं, मी नेहमी सांगते, लास्ट नोव्हेंबरला दिलं होतं आणि त्याला ऑगस्टमध्ये त्याची एंगेजमेंट पण झाली. ज्या मुलीसोबत त्याला लग्न करायचं होतं त्या मुलीसोबत त्याचं लग्न ठरलं. हा कार्डचा अनुभव आहे. इतके प्रयत्न करूनही काही गोष्टी घडत नाही, तेव्हा आपोआपच इतका छान अनुभव येतं की, आणि मी ट्रायल केलं होतं की त्या व्यक्तीला तर ट्रस्ट पण नव्हता. ट्रस्ट नसणाऱ्या व्यक्तीवर जेव्हा आपण ट्राय करतो की याच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात, तर त्याचं लग्न घडलं. ऑगस्टमध्ये त्याची एंगेजमेंट पण झाली, त्याला मी कार्ड दिलं होतं तर. आणि त्याला नवीन संधी पण आली की एक छान जॉबची ऑफर पण आलेली आहे. आता अजून काय पाहिजे ना, बरोबर का. हळूहळू वाढणार आहे. एकदम तुमच्याकडे भरपूरसं आलं त्याला तुम्ही व्हॅल्यू करणार नाही. हळूहळू आपण म्हणतो छोट्या छोट्या स्टेप उचला आणि प्रगती करा. बरोबर. त्यानंतर उद्या तुम्हाला आज पण, आणि आज मंगळवार आहे म्हणून सांगते, आज फ्लोअर क्लीन करत असाल म्हणजे आपली फरशी जर पुसायची असेल तर ती मिठाच्या पाण्याने, मीठ टाकून घ्या 1 ते 2 चमचे, आणि मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची आहे. काय स्टेप उचलायची आहे, आज पण फरशी पुसायची आहे, उद्या पण फरशी पुसायची आहे, आणि परवा तुम्ही ॲटलिस्ट सकाळी लवकर. आय अंडरस्टँड, तुम्ही ज्या जागेवर बसणार आहात ती जागा तुम्ही स्वच्छ स्वतः करायची, इतरांकडनं अपेक्षा करायची नाही. तुम्ही ज्या जागेवर बसणार ती जागा स्वच्छ करण्याची जबाबदारी तुमची. आसन घेऊन बसायचं, चौरंग किंवा पाटावरती तुम्हाला ज्या गोष्टीला चार्ज करायच्या आहे त्या चार्ज करायला ठेवायच्या. अंडरस्टँड. अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? हा, तुमची काही मंथली सायकल चालू असेल, लेडीजला प्रॉब्लेम असेल की मंथली सायकलमध्ये काही हे असेल तर तो शक्तिपात चालतो. हा शक्तिपात तुम्ही मंथली सायकलमध्ये पण घेऊ शकता. तिथे तुम्ही दिवा उदबत्ती कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या हाताने देवाजवळ लावून घ्या तरीही चालेल. हा शक्तिपात तुम्ही तिथे घेऊ शकता. मॅम, हे तुपाचा दिवा आपल्याला तिथं लावायचा आहे का देवघरात लावायचा आहे? शक्य असेल तर दोन्ही ठिकाणी लावा. आणि
पर्स पण घेऊन बसायचं आहे का? पर्स नाही ना. बसायची, वॉलेट घेऊन बसा. जेंट्स असतील तर वॉलेट घेऊन बसा. पर्स नाही घेऊन बसायची. पर्सची क्लिन्झिंग करायची, स्वच्छता करायची. आपल्याला डीप लेवलची क्लिन्झिंग करा. त्यानंतर आपल्या पर्समध्ये नको ते मेकअपचं सामान, नको त्या गोष्टी, त्यानंतर मेडिकलचे बिल, हॉस्पिटलचे बिल असतात, बरोबर. जेव्हा तुम्ही पर्समध्ये अशा गोष्टी ठेवतात किंवा वॉलेटमध्ये एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचा हिशोब ठेवता, तेव्हा काय होतं, युनिव्हर्सला सांगतो हा हा हिशोब ठेवलेला आहे. मग अशाच गोष्टी, मेडिकलचे बिलं ठेवलेले आहे, मेडिसिनच येतात आयुष्यात, बरोबर. मी जर ते बिलं माझ्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये जपून ठेवत असेल, तर मी अट्रॅक्ट करते ना त्या गोष्टी. मी अट्रॅक्ट करेल की नाही? मग मला जर अशा गोष्टी अट्रॅक्ट करायच्या नाही, तर मी ठेवते कशाला? किती पसारा असतो ना आपल्या लेडीजच्या पर्समध्ये. आणि जेंट्स पण, बऱ्याच जेंट्सला अशी सवय असते की कुठला तरी हिशोबाचा कागद त्याच्यात ठेवून देत, कोणाच्या तरी आपण स्वतः लिहिलेला हिशोब तिथे ठेवायचा, किंवा दवाखान्याचे बिलच आपण त्याच्यामध्ये ठेवतो ठेवतो म्हणून आपल्याला हे काय करायचं आहे, पर्स नेहमी स्वच्छ ठेवायची आहे. आज तुमच्या लॉकरची पण क्लिन्झिंग करा. ज्या ठिकाणी तुमच्या घरात पैसे, ज्या ठिकाणी तुमच्या घरात काही आपण म्हणतो गोल्ड वगैरे ठेवलं जातं, आजकाल घरात कोणी गोल्ड ठेवत नाही, पण तरी सुद्धा तर त्याची पूर्ण क्लिन्झिंग करणं खूप महत्वाची आहे. तर ते मेडिकल असेल तर त्याची बिलं कस्टमर्सची असतातच, मग त्याला काय करणार? कशाची? कस्टमर्सची बिलं वगैरे असतातच ना मेडिकलची. पण व्यवस्थित एक फाईल करू शकतो की नाही आपण, तृप्ती मॅडम? कधी कधी ते घेऊन फिरावं लागतं, कोणाकडे जायचं वगैरे असेल तर. त्या केसमध्ये वेगळी गोष्ट आहे, तेव्हाही तुम्ही एक फोल्डर करू शकता. पण माझी बुलेटची ना खराब करायची, राईट? हा. मी काय करेल, छान एक थोडंसं स्टँडर्ड मेंटेन करेल. त्याच्यामध्ये थोडंसं काय करू शकतो, त्या एक फोल्डर तयार करून कोणाकोणाकडे जायचं आहे ते आपण त्या पद्धतीने थोडंसं जाऊ शकतो. आपल्या वॉलेटची एनर्जी खराब करू नका. वॉलेटमध्ये आपण वॉलेट म्हणजे आपण एक मोठी बॅग, जसं मी मोठी बॅग घेतली, त्याच्यामध्ये मनीसाठी एक छोटी बॅग ठेवली, ते वॉलेट ठेवली, आणि बाकी त्याच्यात आपण बिल वगैरे बाकीचं सामान ठेवू शकतो ना एक मोठी बॅग. पण सिस्टमॅटिक पद्धतीने ठेव. ओके. पण एक मेथड आहे ना प्रत्येक गोष्टीची, की बाबा मी एक पाऊच तयार करेल किंवा एखादी फाईल ठेवेल, त्यात असं छान पद्धतीने बिलं अरेंज करून ठेवेल, त्यात अशा गोष्टी करायच्या. कळालं? अशा गोष्टी करायच्या आहेत. कोणाला अजून काही डाऊट्स आहे? मॅडम, मागच्या अटेंडमेंटच्या वेळी जे चेक आणि कार्ड्स होते तेच ठेवायचे ना, का परत आणि दुसरे करायचे? जर तुम्हाला दुसरे द्यायचे असतील तर करून ठेवा ना दुसरे अजून. ओके. कोणाला देणार असाल, क्लायंटला देणार असाल तर दुसरे अजून करून ठेवा. आपल्या फॅमिली मेंबरला, फ्रेंड्सला देऊ शकता. पण हे कार्ड देताना तुम्ही एक एनर्जी एक्सचेंज हे घेणं महत्वाचं आहे. फ्री ऑफ ओके मॅम. कोणाला काहीही देऊ नका. कळालं का? फ्री ऑफ कॉस्ट दिल्याने किंमत राहते का? ते व्हॅल्यू करणार नाही आणि समोरच्याला रिझल्ट पण येणार नाही. ठीक आहे? अजून कोणाचे डाऊट्स, प्रश्न? मॅडम, पर्स वापरतच नाही मी. वॉलेट वॉलेट वापरा मग. मग ते खिशातच, म्हणजे जे व्यवहार असतात ते वरच्या खिशात पैसे असतात समजा, आणि वॉलेट असतं ते बॅग मध्येच असतं. पण वापरा आणि थोडीशी कॅश सोबत ठेवत चला. कॅश नाही तर असते, कॅश असते नेहमी, पण ते वॉलेट वापरत नाहीत पर्टिक्युलर. बरं ठेवा ना, आज तयार करा, एक घेऊन घ्या नवीन स्वतःसाठी. ब्राऊन कलरचं किंवा ग्रीन कलरचं घ्या, किंवा गोल्डन कलरचं. ठीक आहे? ब्राऊन ब्राऊन हा काय आहे, स्टॅबिलिटीचा कलर. कोणाला पर्स घ्यायची असेल तर गोल्डन कलर, ब्राऊन कलर किंवा ग्रीन कलरची पर्स वापरा आणि स्टॅबिलिटी मिळेल. बरोबर. आपण प्रत्येकाला स्टॅबिलिटी, आपल्याकडे पैसा टिकावा यासाठीच प्रयत्न चालू असतात की नाही तुमचे सगळ्यांचे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं, ज्यांचे कॅमेरे बंद आहे त्यांच्यासाठी पण मी सांगते आहे. विभाल सर, हेमाल सर, बरोबर. मॅडम, मी रेड कलरचे सगळे वापरते. रेड म्हणजे कलर, हं? रेड मी कलर कुठेतरी वाचलेलं की रेड कलर कलर आहे. कलर हा कॅशबॉक्स साठी करा विद्या मॅडम. कॅशबॉक्स माझे तर सर्व ब्लॅक आहे मग पर्स. एकच ग्रीन आहे छोटस, हा बाकी पूर्ण ब्लॅकच दाखवते. आहे माझे.
पद्धतीने हा कॅश बॉक्स आहे ना, याच्यासाठी तुम्ही असा जेव्हा तुम्ही कॅश बॉक्स ठेवत असाल, त्या छोटा म्हणजे येणारी कॅश, कॅश फ्लो, त्यासाठी तुम्ही रेड कलर वापरा. ज्याच्यासाठी म्हणजे ज्यामध्ये कॅश फ्लो आला पाहिजे किंवा तुम्ही काही कॅश पुट करत आहात, त्यासाठी तुम्ही रेड कलरचा बॉक्स वापरा. कळतं की साधारणतः मी असा विचार करते की बाबा मला याच्यामध्ये दररोज काही आलेले पैसे असतील, जर तुम्ही 20-30 रुपये किंवा नाही का, आपण कॅश काउंटर असतो ज्यांच्याकडे रोजचा व्यवहार चालतो, रोजचा बिझनेस आहे, रोज काहीतरी घरात कॅश येत आहे, ती कॅश ठेवताना तिथे आपल्याला रेड कलरचा वापर करायचा आहे. पण जे डे टू डे लाईफ आहे तिथे आपल्याला वापरताना रेड कलर वापरायचा नाही. जर तुमच्याकडे रोज येणारा पैसा असेल, रोज तुमच्याकडे काहीतरी बिझनेस असेल किंवा रोज कॅश फ्लो चालू आहे, जसं एखादं कोणाचं पार्लर आहे किंवा कोणाचं फॅशन डिझायनिंगचं बुटीक आहे, त्या बुटीकमध्ये रोज काही ना काही कॅश येत जाते, बरोबर. एखादं शॉप आहे, ग्रॉसरीचं शॉप आहे, तिथे रोज कॅश येतं, त्यांचा तुम्ही कॅश बॉक्स तेव्हा तो रेड कलरचा असेल तर चालेल, की तिथे कॅश फ्लो प्रवाहित होतो. पण इतर वेळेस काय करू शकतो आपण, हे करताना आपण ब्राऊन कलर किंवा गोल्डन कलर किंवा आपल्याला ग्रीन कलरच्या पर्स वापरायच्या, त्याने तुम्हाला प्रॉस्पेरिटी वाढेल. नाही तर प्लेन जात असाल तर व्हाईट वरती पण जाऊ शकता. व्हाईट हा शुक्राचा कलर आहे, तो पण तुमच्या लक्झरियस गोष्टी दाखवतो. नाही तर व्हाईट वरती एक न्यूट्रल कलर म्हणून आपण त्याकडे बघतो. आणि ज्यांना ज्यांना एनरोल करायचं आहे, उद्याचं सेशन पेड राहणार आहे. उद्या त्या लोकांनाच लिंक शेअर केलं जाईल ज्या लोकांनी एनरोल केलं असेल. ओके. अजून कोणाचे काही डाऊट्स आहे, काही प्रश्न पडत आहेत जे विचारायचे आहेत? एक सिक्वेन्स पुन्हा सांगू का? कशाचा जो तुम्ही जे सांगितलेला त्याच्यात काही सुटलं असेल तर. सुटलं असेल तर मी पुन्हा एकदा सांगते. आज आपण जो समृद्धी शक्तिपात, जो आपण दसऱ्यानिमित्त समृद्धी शक्तिपात घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी काहीतरी करावी लागते. आणि हीच पूर्वतयारी तुम्हाला धनत्रयोदशीच्या वेळेस करावी लागेल. आणि हीच पूर्वतयारी तुम्हाला अक्षयतृतीयेच्या समृद्धी शक्तिपात मध्ये करावी लागेल. ज्या लोकांनी एनरोल केलेलं आहे त्यांना आता पण शक्तिपात दिला जाईल, त्यांना धनत्रयोदशीला पण शक्तिपात दिला जाईल, आणि त्यांना अक्षय तृतीयेला पण शक्तिपात हा दिला जाणार आहे. ठीक आहे. आता काय करायचंय, तुम्ही जेव्हा ही गोष्ट समृद्धी शक्तिपाताचा विचार करता, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा घर क्लीन करायचं आहे. जी काही तुमचं ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये स्वच्छ करा. स्वतःचं तुमचं काही बुटीक काही असेल तर त्याला स्वतःला क्लीन करा, त्याच्या ऊर्जांना क्लीन करा. जे काही जाळेजुळे लागले असतील, एक्सेसिव्ह गोष्टी तिथे पडलेल्या असतील, त्या सर्व आपल्याला डिक्लटरिंग करायचं आहे. घरातही कपडे एक्स्ट्रा झालेले असतील तर ते डिक्लटर करा. आणि ज्या गोष्टी गरज नाही त्या इतरांना द्या. फक्त एका दिवसात एवढं एकदम नाही होणार, 2 दिवस, तसं क्लीन होत होत आहे. आज आणि पण उद्या, आज आहे उद्याचा दिवस आहे. ठीक आहे. आणि ज्या जागेवरती तुम्ही बसणार असाल, ती जागेवरती स्वतः थोडंसं करा. पैसा आपला स्वतःला पाहिजे आहे, नातेसंबंध आपल्याला स्वतःला पाहिजे आहे, आणि स्वतःवर फोकस करायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगितली की जाळेजुळे काढा. नंतर ती जागेला, आज मंगळवार आहे, आज स्वच्छ आपल्याला जे खडे मीठ असेल किंवा तुमच्याकडे नसेल खडे मीठ तर तुमच्याकडे जे मीठ अवेलेबल आहे त्यांनी फरशी क्लीन करून काढ. 3 क्लीन करायची आहे घरातली फरशी. मेन डोअर जे एंट्रन्सचं डोअर आहे ते पण आपल्याला क्लीन करायचं आहे. तुमच्यासोबत मी पण ह्या गोष्टी करणार. मी पण आज त्याच पद्धतीने क्लीन करणार की जेणेकरून आपल्याला काय करायचे, आर्थिक समृद्धी पाहिजे. म्हणून आपलं मेन डोअर मध्ये जे लोक येत जात राहतात, दसऱ्याला आपण छान तिथे तोरण लावतो, म्हणून आपल्याला ते मेन डोअर, आज तिथे लक्ष्मी प्रवेश करणार, तिथे समृद्धीची ऊर्जा येणार आहे, म्हणून त्या मेन डोअरला पण मी क्लीन करणार आहे. कळालं? तिथे काही तुम्हाला जाळे, त्याला पुसून काढा, छान त्याला क्लीन करा. तुमचं लॉकर क्लीन करा. लॉकर मध्ये काही अनवॉन्टेड गोष्टी ठेवलेल्या असतील तर त्या क्लीन करा.
मग मी तुम्हाला उद्या सांगणार की लॉकरमध्ये नेमकं काय काय ठेवायला पाहिजे, लॉकर कशा पद्धतीने आपल्याला मेंटेन करायचं आहे. ठीक आहे. आणि हो मॅम. पण आपल्याला क्लीन करायची, पर्समध्ये पण अनवॉन्टेड गोष्टी ठेवायच्या नाही. आज तुम्हाला सगळा कचरा काढायचा आहे, सगळे कपडे चेक करायचे की मी मी वर्षभर. परवाच क्लीन केल्या माझ्या पर्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या सुनंदा मॅडम, समृद्धी यावेळेस येणार म्हणजे येणार है ना, ठरवूनच ठेवलंय. आणि शक्य असेल तर तुमच्याकडे जर पिवळा ड्रेस असेल किंवा पिवळ्या कलरचा कुर्ता असेल, साडी असेल किंवा शर्ट असेल, किंवा ज्या पद्धतीने जो पिवळा कलर तुम्ही गुरुवारी परिधान करून बसा. ठीक आहे. नाही असेल तर गुलाबी किंवा पांढरा कलर घातला तरीही चालेल. ओके. पांढरा हा न्यूट्रल कलर आहे, तो कलर घालून तुम्ही समृद्धी शक्तिपाताला बसू शकता. आता आता मी बऱ्याच लोकांना म्हणते की ज्यांची 6 तारीख किंवा 24 तारीख किंवा 15 तारखेचा डेट ऑफ बर्थ आहे त्यांनी पिवळा घालायचा नाही. म्हटलं होतं ना, जे शुक्राच्या व्हायब्रेशननी जन्माला आले असतील त्यांना पिवळा सूट करत नाही. तर त्या हो लोकांनी मॅम. त्यांनी पिंक कलर घातला तरी चालेल, व्हाईट घातला तरी चालेल. ओके. मॅडम, हो. माझं जे मेन सॅलरी अकाउंट आहे ना, त्याचे माझ्याकडे डिटेल्स नाही, कारण मी सगळं ऑनलाईन करते ना, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतात. सो माझ्याकडे ATM, चेकबुक, पासबुक काहीच नाही आहे माझ्याकडे. ते सगळं मी गावी ठेवून आली. गावी का ठेवलं? मी एकच ठेवते, कारण संपतात ना, म्हणून मी बरेचसे ATM मी गावी ठेवून येते आणि तिकडे ट्रान्सफर करते, आणि ते मला काढायला दुसरा वेस नसतो, खर्च होतो. खर्च होत नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे ज्या गोष्टीतून ज्या याच्यातून खर्च होतात ते ठेवायचं. आणि विद्या मॅडम, पुढच्या वेळेस आल्यानंतर त्याला चार्ज करा एकदा, आणि त्याला नंतर गावी ठेवून द्याल. म्हणजे जेव्हा पुढच्या वेळेसचा म्हणजे शक्य असेल तर एकदा त्याला चार्ज करून ठेवा, म्हणजे अजून सेव्हिंग वाढेल त्याच्यातली. ओके, ठीक. त्यावेळेस जेव्हा तुम्ही घ्याल, एक तर धनत्रयोदशीच्या वेळेस किंवा मग पुढच्या अक्षय तृतीयेच्या वेळेस त्याला चार्ज करून ठेवा. आणि आता जो मी तुम्हाला चेक पाठवेल, तो चेक तुम्ही प्रिंट आउट करून आणा. जे कार्ड्स पाठवेल मला आज दिवसभरात, साधारणतः कार्ड्स काढताना संध्याकाळी जा, आणि 6:30च्या नंतर तुम्ही मला फोन करू शकता काही प्रॉब्लेम येत असेल तर. ठीक आहे. किंवा 12:30 वाजता फोन केला तरी चालेल. जर तुम्ही दुपारी जाणार असेल तर 12:30 वाजता फोन करा की मॅडम हे कशा पद्धतीने काढायचेत, मी पाठवते. प्रिंट आउट मला सांगा ना मॅम, माझ्याकडे प्रिंटर आहे. घरी आहे तर मग काढू शकतात. कलर प्रिंट आउट काढावी लागते. लॅमिनेशन पण. कलर किती बाय कितीचं कार्ड बनवायचं? ते तुम्हाला कार्डची साईज वगैरे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. लॅमिनेट करून कार्ड आणायचे आहेत. दुसरी हा, महत्त्वाची लॅमिनेट बाहेर करावं लागेल. तयार करावं लागेल. आणि ते तुम्ही सर्टिफिकेटचं जे पेज असेल ना, चांगल्या पेजवर, हो थोडं जाडसर पेजवर प्रिंट आउट काढून आणा, म्हणजे ते कार्ड हो बऱ्यापैकी व्यवस्थित राहील. हो मॅडम, मॅम. आमच्याकडे लॅमिनेट म्हणजे नवीन एरिया आहे ना, लॅमिनेट वगैरे नाही करून मिळत इथे कुठे. कट करून तर मिळतील. तुम्ही करून नाही मिळालं तरी पण प्रिंट आउट तर काढून मिळेल ना, फोटो. आउट मिळेल, हो. ते चार्ज करून ठेवा. फोटो तुम्हाला जर इतरांना द्यायचे असतील सुनंदा मॅडम, हे कार्ड तुम्हाला जर म्हणजे तुमच्या कोणत्या क्लायंटला किंवा रिलेटिव्हला द्यायचे असतील तर मग तुम्ही लॅमिनेट करून ठेवा. कारण काय होतं ना, एखादी लॅमिनेट केलेली गोष्ट त्याला थोडीशी का जास्त दिवस टिकते. आणि पर्समध्ये कधी कधी असं पावसामुळे ओली होऊन जाते किंवा काय, तर ते कार्ड्स खराब व्हायची शक्यता असते. म्हणून म्हणून म्हटलं. ओके. आता हो मॅम. मॅम, हे कार्ड आपण कुरिअर करू शकतो का क्लायंटना? हो, करू शकता. कार्ड देऊ शकतो आपण, कोणालाही देऊ शकतो कार्ड्स. पण ते चार्ज केलेले असावे, म्हणून तुम्हाला प्रिंट आउट काढताना जर तुम्ही समृद्धी शक्ती पाहतात त्या कार्डमध्ये 9 कार्ड्स, म्हणजे मी जे पाठवते त्यात 9 कार्ड्स तयार होतात. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत. ओके. म्हणजे प्रत्येकी 9 कार्ड राहणार आणि तेवढेच 9 कार्ड पुन्हा पुन्हा प्रिंट आउट काढून ठेवायचे असं म्हणते. नाही, तुम्ही आता जे समृद्धी शक्तिपाताला ठेवणार तेवढेच कार्ड चार्ज केले जातील. म्हणून तुम्हाला 9 ठेवायचे की 9 दूनी 28 ठेवायचे, किंवा 9 दूनी 18 किंवा 9 त्रिक 27 हे तुम्हाला ठेवायचे ते बघा. अच्छा, 9च्या सिक्वेन्स मध्ये राहणार. 9च्या सिक्वेन्स मध्ये, कारण 9च होतात, एका पेजवर 9 प्रिंट आउट होतात. हो. अच्छा. तर तुम्ही किती ठेवायचे तुमचाच प्रश्न आहे.
आणि त्यानंतर तुम्ही धनत्रयोदशीचा शक्तिपात घेणारच आहे, म्हणजे 15 हो दिवसांचा, हो 1 महिन्याचा फरक. हो. आता 9ही ठेवले तरी चालेल. ठीक आहे. हो. अजून कोणाचे काही प्रश्न? चेक कसा भरायचा? चेक आपण उद्या भरणार आहोत, आणि ज्यांचं आज प्रिंट आउट नाही झालं तर उद्या तरी काढून ठेवा, कारण परवाच्या सकाळी आपल्याला ते लागतील. हो. हं? कोणाचे काही प्रश्न आहेत? विचारू शकता तुम्ही. समृद्धी शक्तिपात म्हणजे काय, याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का? जे नंतर जॉईन झाले त्यांचे काही प्रश्न आहेत? आपल्या जीवनामध्ये आपण आर्थिक नंतर समृद्धी म्हणजेच काय, आपली आर्थिक भरभराट व्हावी, त्यानंतर आपल्या नात्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचे नातेसंबंध व्हावे, आणि आपल्या शरीरामध्ये चांगलं आरोग्य निर्माण व्हावं, यासाठी काय करतो आहे, वर्षातून 3 वेळा समृद्धी शक्तिपात हा दिला जातो, घेतला जातो. या समृद्धी शक्तिपातामध्ये आपण प्रॉस्पिरिटी म्हणजे समृद्धीच्या ऊर्जांना ऍक्टिवेट करत असतो. आणि या ऊर्जा ऍक्टिवेट करताना साधारणतः आपल्याला दर दसऱ्याला, धनत्रयोदशीला आणि अ, अक्षय तृतीयेला, हे 3 महत्वाचे जे दिवस आहे, चांगले शुभ मुहूर्त आहे, त्या दिवशी आपण सकाळी साधारणतः 6 वाजता, कधी 6:30 वाजता हा शक्तिपात दिला जातो. कुणाला अजून डाऊट्स आहे? शक्तिपातामध्ये काय होतं, तर मनी एनर्जी ऍक्टिव्हेट करण्यात येते. तुमच्या मनी एनर्जीला, तुमच्या प्रॉस्पेरिटी एनर्जीला ऍक्टिव्हेट केलं जातं, आणि तुमची जी काही आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी तुम्हाला ती एनर्जी दिल्या जाते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभर नो डाऊट की तुम्हाला रिझल्ट जाणवतात, प्रत्येकाला जाणवतात. तो कितीही तुम्ही रेकीमध्ये असा किंवा नसा, तुम्ही रेकीचं पहिल्या लेवलची दीक्षा घेतलेली असेल किंवा नसेल, तरीही तुम्हाला ते ब्लॉकेजेस हळूहळू वर्षभरात का होईना, ज्या लोकांनी जॉब मॅनिफेस्ट केलेले आहे. रुचिका मॅडम आल्या नाहीयेत, रुचिका मॅडम झोपल्यात. का हो, काय म्हणते ठाणेकर, तुम्ही भेटला का त्यांना? नाही ना, अजून नाही भेट झालीये. अरे, कसं काय? नाही भेटायचंय लवकरच. प्लॅन करा दिवाळी नंतर काहीतरी. हो, चाललंय प्लॅनिंग, पण भेट नाही होते. तर मॅडम, दोघांना जर समृद्धी शक्तिपात घ्यायचा असेल तर एकाच जागी बसायचं का वेगवेगळ्या ठिकाणी बसायचं? त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसायचं, दोघांना जरी घ्यायचं असेल तर. ओके. त्याला घ्यायचा, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बसा, एकाच ठिकाणी नका बसू. हं? आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या अनुभव, मी रुचिका मॅडमचं नाव यासाठी घेतलं की त्यांचा अनुभव असा होता की त्यांनी शेअर पण केलाय की त्यांचे हस्बंड खूप दिवसांचा जॉब चेंज करत होते, की फॅमिली एकत्र राहावी, 2 लोक वेगवेगळे राहत होते. आणि बाळ छोटं आहे त्यांचं, फार 3-4 वर्षाचं बाळ आहे. आणि कसं होतं ना, आई वडील एकत्र असले की छान वाटतं बा. तर त्यांच्या हस्बंडचा जॉब फायनली आता ठाण्यामध्ये झाला, आणि ते आता सोबत राहत आहे. आणि हे समृद्धी शक्तिपातानंतर त्यांनी अनुभवलं की हळूहळू का होईना ब्लॉकेजेस तुमचे दूर होतात. आणि ज्या सॅलरीचा ते जॉब एक्सपेक्ट करत होते, त्या सॅलरीचा त्यांनी जॉब मॅनिफेस्ट केला. त्यांना, मी नाही, मी तर निमित्त मात्र आहे, पण त्यांना समृद्धी शक्तिपाताचा खूप सुंदर फायदा झाला. अशा गोष्टी घडतात, नॅचरल आहे. ओके. तर ट्रस्ट करा, स्वतः तयार राहा. अजून काही डाऊट्स येत असतील तर मला विचारा मेसेज करून. आणि उद्या सकाळी सेम आपलं 7 वाजता सेशन राहणार. तुम्हाला उद्याच्या सेशनला आंघोळ करून बसा अथवा नका बसू. परवाच्या सेशनला तुम्हाला कंपल्सरी आंघोळ करून बसायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, देवाजवळ दिवा उदबत्ती लावून बसायचा आहे, तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि कंजूसी करू नका, चांगल्या तुपाचाच दिवा लावा. ठीक आहे. मी तुपाच्या ऐवजी, युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला सगळं कळतं. ठीक आहे. आणि घराची आज उद्या डिक्लटरिंग करा. घरातला जो काही केर कचरा असेल, अस्वच्छता असेल, ती दूर करायचं, कारण लक्ष्मी त्याच ठिकाणी राहते जिथे स्वच्छतेचा वास असतो. बरोबर? म्हणून आज आपण घरातली डिक्लटरिंग करा. आणि आपल्या मुखामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुखामध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये, मुख तर येतं, मुखामध्ये केव्हा येईल, जेव्हा माझ्या हृदयात असेल. आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाविषयी जेव्हा तुमची ही भावना झालेली आहे, ज्यांची नसेल होत तरी अजून प्रयत्न करा की माझ्या मनामध्ये प्रत्येकाविषयी प्रेम, दया आणि करुणेचा भाव आपल्याला निर्माण करायचा आहे. हे रेकीचे आपण तत्व शिकतोय.
अजून होत नसेल तर त्या आपल्याला रेकीचे तत्व अजून अजून कनेक्ट करायचे आहे. मला प्रेम, दया आणि करुणेचा भाव निरंतर माझ्या मनात राहायचा आहे, तेव्हा आपण आपल्यामध्ये नात्यांची समृद्धी अनुभवणार आहोत. चांगले नातेसंबंध पाहिजे असतील तर रेकीचे तत्व फॉलो करा. कळालं? आणि जे लोक रेकीची प्रॅक्टिस नसतील करत त्यांनी रेकीची प्रॅक्टिस करा. हेमाल सर स्पेशली, मला असं माहिती की तुम्ही रेकीची सेकंड लेवल पण केलेली आहे. रेकीला अनुभवा, रेकीची प्रॅक्टिस करा, रेकी तुम्हाला भरभरून देईल. कळालं का? कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन नाही करत असाल तर कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन पुन्हा सुरुवात करा. ओके, अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? क्लिअर आहे सगळ्यांना काय काय करायचं आहे? पर्स क्लीन करायची आहे, घर क्लीन करायचे, वॉशरूम क्लीन करायचं आहे. ओके, ते आपलं वॉशरूम आपल्या स्वतःलाच क्लीन करायला लागणार आहे. ते पण करायचं आहे कारण तिथे राहूचा वास असतो. आणि मी नेहमी म्हणते राहू सारखा पैसा देणारा ग्रह दुसरा कोणता नाही. म्हणून राहूला पण आपल्याला काय करायचंय, आपलं वॉशरूम आपण स्वतः क्लीन करायचं, कारण स्वतःला पैसा पाहिजे, इतरांना पैसा नाही पाहिजे. चालेल का? मग आपण जेव्हा म्हणतो ना तू बाईला सांगतो किंवा काय कोणाकडनं, मग त्याला लाईफ मध्ये पैसा पाहिजे की आपल्याला पाहिजे? करा, प्रयत्न करा. आपण टाटा, अंबानी, बिर्ला नाही आहोत. आपण कॉमन पर्सन आहोत. आपल्याला स्वतःसाठी स्वतःच धडपड करावी लागेल. ती जर त्या रेंजमध्ये जायचं आहे तर स्वतः आतापासून प्रॉस्पेरिटीची ऊर्जा अनुभवा, आतापासून स्वतःसाठी प्रयत्न करा. आणि नेहमी स्वतःवर काम करणं खूप महत्वाचं आहे. ओके, थांबूया. मॅम, हे जे कार्ड आहे त्याला समृद्धी कार्ड असं म्हणू शकतो ना आपण? हो, मनी कार्ड म्हण. मनी कार्ड म्हणायचं. आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांनी ते स्वतः जवळ ठेवायचं की कॅश बॉक्स मध्ये वगैरे ठेवलं तर चालतं? कॅश, हे कार्ड्स तुम्ही कॅश बॉक्स मध्ये ठेवू शकता, हे कार्ड्स तुम्ही पर्स मध्ये ठेवू शकता, हे कार्ड्स तुम्ही गिफ्ट करू शकता, हे कार्ड्स तुम्ही वॉलेट मध्ये जसं एटीएम ठेवतात त्याच पद्धतीने त्या एटीएम सोबत पण ठेवू शकता. तुम्हाला पैशाची चणचण पण जाणवत नाही आणि बऱ्याच गोष्टी हळूहळू सॉल्व्ह होतील. हा, रेकॉर्डिंग मी आजच युट्यूबला अपलोड करते, बघून घ्याल. ठीक आहे, चालेल. अजून कोणाचा आहे प्रश्न? मॅडम, तुम्ही कर्मा क्लिअरन्स मेडिटेशनचं म्हटलं, त्या दिवशी झालं, माझं मिस झालं मॅम. मग रेकॉर्डिंग पाठवायला लागेल. रेकॉर्डिंग पण पाठवली मी ग्रुपवर. हो का? रेकॉर्डिंग पाठवली कर्मा. बरं. ठीक आहे, मी करते. तुमचं थर्ड लेवलचं अट्युनमेंट राहिलंय ना? पण सेकंडचं राहिलंय. मग सेकंडचं घ्यावं लागेल. कर्मा क्लिअरन्स आतापासून नाही करता येईल ना. हा. तर घ्या, मग घ्या आणि मग कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन घ्या. हो. अजून कोणाचे? दत्ता सर, तेजस्वी मॅडम, उज्ज्वला मॅडम, कोणाचे काही प्रश्न आहे? नाही समज, मॅडम. थांबूया. हो मॅडम, समजलं. हा. आज क्लिन्झिंग करा. ज्या लोकांनी एनरोल केलं आहे त्यांनी उद्या सकाळी सेम टाइमला, हा लेवल 1 केली, लेवल 1 ची वेगळी आहे. लेवल यांचे सेकंड लेवलचे पण काही स्टुडंट आहे, थर्ड लेवलचे पण स्टुडंट आहे. दीपाली मॅडम, कोणी जुने स्टुडंट आहे, असं आहे. ओके, पहिल्यांदा प्राजक्ता मॅडम, पहिल्यांदा सेकंड लेवलची दीक्षा घेऊन घ्या, मग थर्ड लेवलची दीक्षा घ्या आणि मग कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन सुरू कर. चालेल? कोणाचे काही प्रश्न आहे? विभाल मॅडम, समजला आहे? ओके, आर्या मॅडम, कॅमेरा बंद आहे. हेमाल सर, विद्या मॅडम, विद्या मॅडमला काही प्रश्न आहेत का? नाही मॅम, माझं लॉग इन स्टार्ट झालंय. ओके ओके, चलो थांबूया आता. येस, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस यू, एंजल ब्लेस. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू.